ह्या प्रवासामध्ये आम्ही ऐकलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं विषय की ते आमच्यामुळे थांबलेलं आहे आणि असे गोष्टी भरपूर शहरामध्ये मला ऐकू मिळतात. तर मी म्हटलं की एक एक माणसाला सांगायच्या ऐवजी मी कुठेतरी ह्या प्रेसच्या माध्यमातून मी तो विषय मांडेल. मी तुमच्या समस्याच्या म्हणजे तुमच्याला सांगायच्या पहिलं अगोदर मी एक सांगेन की डिस्ट्रिक्ट कोर्टचं ऑर्डर ते राजघरांच्या बाजूनी झालं होतं आणि मी आपल्याला ऑर्डर शेअर करेल, इथं उपलब्ध असेल ते कागद, की ऑर्डर सांगते की रिकामी जागा ती राजघरांची आहे आणि बिल्डिंगची खाली जागा आहे ती शासनाची आहे. तर त्याच्यावर अपील शासनाने केली आणि ती अपील आता हायकोर्टमध्ये आहे आणि स्टे आम्ही घेतली नाही आहे, ती स्टे शासनाने घेतलेली आहे आणि ते भरपूर वर्षापासून चालू आहे. म्हणजे हायकोर्टामध्ये 2011पासून चालू आहे. त्याच्यानंतर पण तिथं भूमिपूजन केलं होतं. मला वाटतं 2019मध्ये भूमिपूजन झाली होती. तेव्हा स्टे असेल म्हणजे आमचं स्टे नव्हतं पण शासनाचं स्टे होतं, तर तेव्हा काहीतरी उभं करणं चुकीचं होतं. पण आम्ही म्हटलं की कुठेतरी लोकांसाठी सेवेसाठी कुठेतरी मल्टीस्पेशालिटी उभं राहायला पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्यावर विरोध केला नाही. आम्ही म्हटलं की कुठेतरी तडजोडच्या माध्यमातून आपण कुठेतरी ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं करू. असेच थोडे वर्ष गेले आणि कोणी तडजोडमध्ये मला वाटतं विषय मिटत नव्हतं आणि ह्या विधानसभा इलेक्शनच्या अगोदर आपण डॉक्युमेंट साईन केले होते आणि आमदार केसरकर साहेबांनी पण आणि मला भरपूर आधार आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या इलेक्शनमध्ये पण आम्ही भरपूर त्यांच्यासोबत काम केलं आणि आम्हाला भरपूर त्यांचं मार्गदर्शन लाभतो आपल्यावर. तर त्यांनी आणि आम्ही ठरवून आणि शासनाने ठरवून आपण ते अग्रीमेंट एक MOU तयार केली होती आणि ते MOU मी आपल्याला दाखवेलच की MOU ती विधानसभा इलेक्शनच्या अगोदर सही केली होती. आणि आज मला वाटते मला पण वाटते की कुठेतरी त्याचं डॉक्युमेंटचा चुकीचा उपयोग होतो आहे. इलेक्शनच्या अगोदर ते कुठेतरी त्याचा फायदा घेतलं विधानसभा इलेक्शनला आणि आज त्याच डॉक्युमेंटचं ते विरोध करतात आहे.